त्यांना हे पाहिजे होता, परंतु जस्टिस सूर्यकांत यांनी कोर्टाने आपल्याला 21 जानेवारीची डेट दिली आहे, जी आम्हाला अजिबात अपेक्षित नव्हती। कारण तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये सर्व नगरपालिकांच्या आणि बाकी सगळ्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार पाडत आहेत। 31 जानेवारीपर्यंत सुप्रीम कोर्टाचेच आदेश आहेत की या सर्व निवडणुका पार पाडाव्यात। आम्ही अर्जन्सीचं हे केलं होतं, परंतु कोर्टाने ते विचारात घेतलं। मागणी होती की लोकल बॉडी इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर निर्णय व्हावा। कोर्ट का डिले करते? मला वाटतं आता त्याची पुढची विचारणा आपण केली तर मला वाटतं खुलासा घ्या, ते सुद्धा कधी ना कधी आता बाहेर पडतील। तर आपल्याला सांगू हे तुम्हाला किती फायदेमंद होणार, कारण की तेव्हा तुम्ही तुमचं मत ठेवणार, तेव्हापर्यंत ऑलमोस्ट एक राऊंड ऑफ इलेक्शन होऊन जातील। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक देखील तोपर्यंत होईल। सर्व लोकशाहीचे जे काही दरवाजे आहेत ते सर्व आम्ही ठोठावले आणि सुप्रीम कोर्ट हे अत्युच्च आहे। आम्हाला आजही विश्वास आहे की ते न्याय करतील, परंतु न्याय हा वेळेत झाला पाहिजे तरच त्या न्यायाला अर्थ असतो आणि तो न्याय वेळेत व्हावा, लवकर व्हावा अशी आमची अपेक्षा होती। परंतु आज त्यांनी दिलेलं 21 तारीख ही शेवटी आपल्याजवळ दुसरा काय पर्याय नसतो। माननीय सुप्रीम कोर्टाला ज्याप्रमाणे त्यांना वाटलं त्याप्रमाणे त्यांनी दिलेली 21 दोन्ही केसेस त्याचबरोबर आहेत। पण आम्हाला सगळ्यात अगोदर जे चिन्ह आणि पक्षाचं नाव यासाठीचं आमचं जो आग्रह होता किंवा याच्यावर या विषयाचं गांभीर्य ओळखून सुप्रीम कोर्टाने याच्यावर निर्णय अगोदर द्यावा, ते टॅग केलं। दोन्ही याच्यावर बऱ्याचशा गोष्टी ओव्हरलॅपिंग आहेत, त्यामुळे अपात्रतेची सुद्धा केस त्याबरोबर होती। पण या दोन्हीपैकी कुठचंही झालेलं नाही। 21 जानेवारी अपात्रतेच्या केसमध्ये तुम्ही जी अवमान याचिका दाखल केलेली होती ती तुम्ही मागे घेतलेली आहे का? नेमकं पक्षाच्या वतीने कंटेम्प्टच्या बाबतीमध्ये, कारण हे विषय झाले की आपोआप बाकीच्या सगळ्या गोष्टी येतात। आपण जर त्याचा अभ्यास केला तर कळेल तुम्हाला की अपात्रतेची केस आणि महत्त्वाची सिंबलची केस म्हणजे चिन्ह आणि पक्षाचं नाव, हे जर त्याची सुनावणी होऊन निर्णय आला असता अपेक्षित वेळेमध्ये तर त्या गोष्टीला एक वेगळा अर्थ असता। अर्थात ठीक आहे, 21 जानेवारी आता दिलेली आहे, सुप्रीम कोर्टाच्या पुढे दुसरा पर्याय नाही आहे, आम्हाला सुद्धा दुसरा काय पर्याय नाही। आता 2-2 तास दिलेले आहेत, 3 तास आम्हाला, 2 तास त्यांना, तर ठीक आहे। आता येणारे डेट बघूया। सुनावणीचं वेळापत्रक म्हणजे ज्या वेळेला जस्टिस सूर्यकांत स्वतः त्यांनी या गोष्टी नमूद केलेल्या आहेत ऑर्डरमध्ये, त्या अर्थी त्या दिवशी त्याचं हे असेल। कन्व्हियन्स कंपायलेशनचा भागसुद्धा त्यांनी सांगितला, तो दोन्ही पक्षकारांकडून करायचा असतो, तो 1 आठवडा अगोदर करायचा आहे। आणि नोडल ऑफिसर म्हणजे नोडल ऑफिशियल म्हणून ज्याची नेमणूक दोन्हीकडनं करायची असते, त्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। त्यामुळे पुढची गोष्ट नव्यानं करायची अशी नाही। सरन्यायाधीश असतील त्यांच्यासमोर, अर्थात त्यावेळेला कोणी कुठचा बेंच वगैरे काय ते स्वतः सरन्यायाधीश या नात्यानं ठरवतील। आपण नेहमी निवडणूक मोडमध्ये असतो असंही कोर्टने टिप्पणी केलेली दिसते। निवडणूक मोडमध्ये असतो, लोकशाहीमध्ये ज्या गोष्टी आहेत, संविधानामध्ये ज्या गोष्टी आहेत त्याप्रमाणे आहे। आता त्या गोष्टींचा कुठेही अशा प्रकारचं आम्हाला काय त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन नाही आहे। उलटं मतदारांना संधी असते की प्रत्येक वेळेला कोण निवडावा, कोणाला नाही, कोणी कसं केलं आहे, माझा प्रतिनिधी काय करतो, या गोष्टी असतात। राष्ट्रवादीची देखील सुनावणी याच वेळेस होणार आहे। राष्ट्रवादीची सुद्धा त्यांचे अभिषेक मनु सिंघवी ते होते, त्यांनी सुद्धा ते देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।